नाशिकमधून भोंदूबाबा अशोक खरातची FIRची कॉपी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। पीडित महिलेने अशोक खरात विरुद्ध केलेल्या तक्रारीची ही FIR कॉपी आहे। या तक्रारीमध्ये अशोक खरातच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झालाय। नाशिकमध्ये ही FIR नोंदवली गेली आहे आणि याची कॉपी आता साम टीव्हीच्या हाती लागली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, आपण बघतोय FIR नोंदवली गेली आहे, याची कॉपी देखील आपल्या हाती लागली आहे। काय नेमकी आहे या FIR मध्ये? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी FIR कॉपी आहे यामध्ये तथाकथित कॅप्टन अशोक खरातच्या सर्व काळ्या कृत्याचा त्यामध्ये पर्दाफाश झालेला आहे। कशा पद्धतीने अशोक खरात हा महिलांना त्या ठिकाणी धमकी द्यायचा, त्यांना गुंगीचं औषध द्यायचं आणि त्यानंतर मग त्यांचं लैंगिक शोषण करायचा, हे सगळं या तक्रारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे मी श्रीकृष्णाचा अवतार आहे, तू माझ्या मागच्या जन्माची राधा आहे असं सांगून तो महिलांसोबत लगट करायचा, त्यांना कडवट पाणी प्यायला द्यायचा आणि त्यानंतर मग महिलांना गुंगी आली की मग त्यांच्या जवळ जायचा, त्यांच्या कानात पुटपुटायचा की मी श्रीकृष्णाचा अवतार आहे, तू माझी मागच्या जन्मीची राधा आहे, तू जर आता मला सहकार्य केलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम तुला भोगावे लागतील। त्यानंतर जे कडवट पाणी अशोक खरात हा महिलांना प्यायला द्यायचा, ते पाणी पिल्यानंतर मग महिलांना गुंगी यायची आणि त्या गुंगीमध्ये गेल्या की मग अशोक खरात त्यांच्याशी कशा पद्धतीने त्यांचं लैंगिक शोषण करत होता याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा, याचा संपूर्ण पाढा या FIR कॉपीमध्ये मांडण्यात आलेला आहे। त्यामुळे अशोक खरात हा कशा पद्धतीने महिलांचं लैंगिक शोषण करत होता, एक नव्हे तर आता जी माहिती आहे त्यानुसार 100हून अधिक व्हिडिओ महिलांच्या लैंगिक शोषणाचे समोर आल्याची काही वेळापूर्वी बातमी आपण दिलेली होती। त्यामुळे त्याचा पॅटर्न जो होता तो या FIR कॉपीमधून पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे की पीडित महिला ज्या आहेत त्या कोणत्या ना कोणत्या अडचणी सोडवण्यासाठी ज्यावेळेस कॅप्टन अशोक खरातच्या ऑफिसमध्ये जायचा त्यावेळेस अशोक खरात हा त्या ठिकाणी ध्यानस्थ पूजा करण्याच्या नावाखाली महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ऑफिसच्या बाहेर बसवायचा, मग एकट्या महिलेलाच आतमध्ये त्या ठिकाणी बसवलं जायचं आणि मग ध्यान धारणा असेल, पूजाविधी असेल याच्या नावाखाली मग महिलांना गुंगीचं औषध पाजणं आणि त्यांचं लैंगिक शोषण करणं, हा सगळा पॅटर्न जो आहे तो या सगळ्या पीडितेच्या तक्रार कॉपीमध्ये। धन्यवाद अभिजित दिलेल्या या अधिक माहितीबद्दल।